मुश्तबा खामेनी जिवंत आहेत का की मारले गेले? इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू मारले गेले? नेमकं सत्य काय? कोण असे दावे करतायत आणि या दाव्यामागे काही तथ्य तरी आहे का? अशा अफवांचा बाजार करून कुणाचा काय फायदा होतोय? याच सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. आजच्या काळात युद्धात गोळ्या मिसाईल जेवढ्या चालतात, दुसऱ्या बाजूला तेवढंच अफवा सुद्धा चालतात. एका बाजूला अमेरिकन नेतृत्व प्रश्न उपस्थित करतोय की इराणचे सर्वोच्च नेते मुश्तबा खामेनी खरंच जिवंत आहेत का? यामागचं कारण म्हणजे खामेनी अनेक दिवस सार्वजनिकरित्या दिसलेच नाहीयेत आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षिततेबाबत संशय निर्माण झाला. पण लगेच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आणि स्पष्ट सांगितलं, खामेनी पूर्णपणे सुरक्षित आणि ठणठणीत आहेत. म्हणजेच एकीकडे शंका तर दुसरीकडे ठाम नका. पण कथा इथेच थांबत नाही. दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर अचानक एक मोठी अफवा पसरली. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू मारले गेले. काही व्हिडिओ आणि एडिट केलेल्या क्लिप्समुळे ही अफवा वेगानं व्हायरल झाली. पण इस्रायलच्या अधिकृत सूत्रांनी लगेच स्पष्ट केलं, नेतन्याहू जिवंत आहेत आणि ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. मग प्रश्न असा पडतो, दोन्ही बाजूंनी अशा अफवा का पसरवल्या जात आहेत? तज्ज्ञांच्या मते यामागे 3 मोठे उद्देश असू शकतात. पहिला, मनोवैज्ञानिक युद्ध. हे काय कन्सेप्ट आहे बाबा? तर हे असं आहे की शत्रू देशामध्ये गोंधळ निर्माण करणे आणि लोकांचा आत्मविश्वास डळमळीत करणे, हे या मागचा हेतू असू शकतो. दुसरा काय? तर प्रचार आणि जनमत. स्वतःच्या देशातील नागरिकांना दाखवणे की शत्रू कमकुवत होत आहे, त्यामुळे देशमध्ये जनता त्याचा विश्वास वाढते आणि देशभक्तीची भावना नागरिकांमध्ये संचारायला मदत होते. आणि तिसरं, माहितीचा गोंधळ. खऱ्या घडामोडी लपवण्यासाठी अफवांचा धूर निर्माण केला जातो, जेणेकरून जगभरामध्ये मीडियामध्ये सुद्धा संभ्रम राहो आणि मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित झालं पाहिजे. म्हणूनच आधुनिक युद्धामध्ये फक्त बॉम्बच नव्हे तर माहिती, अफवा आणि सोशल मीडिया ही देखील आता शस्त्र बनलेली आहे. आणि कदाचित म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात, आजच्या युद्धात सर्वात आधी पहिला बळी सत्याचा घेतला गेलाय. पण कितीही अफवा अशा पसरवल्या गेल्या तरीही तुम्हाला आठवण करून देतो, आपल्या सामान्य माणसासाठी आपलं सिलेंडर आपल्याला वेळेत मिळणे, सिलेंडरच्या किमती कमी होणे आणि सरकार नुसत्या आश्वासनाच्या पलीकडे ठोस पाऊल उचलणे, हे आपल्यासाठी कामाचे मुद्दे आहेत. तुमचं याबाबत काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.